नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. विधानसभा निवडणुकीची आता गावोगावी चर्चा सुरू झाली आहे आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य एक वेगळं राहणार आहे. या निवडणुकीत ना लोक माहीत नाही कधी नव्हे ते पहिल्यांदा असा विषय चर्चेला जातो आहे की एकदा हिसका दाखवला पाहिजे. आता बघा, हे वाक्य जे आहे ना ते सगळ्या मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि ज्या मतदारसंघामध्ये एकपेक्षा अधिक वेळा निवडून आलेला आमदार असेल, कुठे 2 वेळा कुठे 3 वेळा, तिथे जरा जास्त आहे. आता तो कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा देखील एकदा हिसका दाखवला पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे. सगळीकडे असं वाटतं. आता काय झालं, एक काळ असा होता की आमदार म्हणजे फार मोठी व्यक्ती, सामान्य माणसाला त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड. म्हणजे नुसतं पोलीस कॉन्स्टेबल, कुठं ग्रामसेवक म्हणजे हे देखील माणसं अतिशय मोठी समजली जायची. SP वगैरे तर नावच विचारू नका हो, कधीच बघायलाच मिळत नव्हतं. आणि त्यामुळं त्या काळामध्ये माणसांना आदर देणं हे भरपूर होतं. आता काय झालं आहे, आर्थिक स्तर पण वाढला आहे. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये आता सुबत्ता आली आहे. लोकांचा हातातोंडाचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे. ठीक आहे, तो निवडणुकीत, राजकारणात, बाकी अन्य ठिकाणी बोलायला ठीक आहे, पण आता पैशाला कोणी काही कमी नाही. प्रत्येकाच्या घरी मोबाईल 2-3, जेवढे माणसं तेवढे मोबाईल. त्या मोबाईलचं चार्जिंग, ते जे काय आलं ना, पुन्हा महिनेवारी पैसे रिचार्ज करणं आलं, हे सगळं करतात. याचा अर्थ आता पैसे लोकांकडे पुरेसे आहेत. त्यातनं काय झालं माहिती का, लोकांना असं वाटतं आहे की तो आमदार असेल त्याच्या घरचं, मला काय त्याचं देणं घेणं, माझ्या सुखदुःखामध्ये कधी तो आला का, मला कधी बोलला का. अहो, आमचे सार्वजनिक प्रश्न तर आणखीन लांबचा विषय आहे. त्याला असं वाटतं माझ्या गावच्या विषयात, माझ्या विषयामध्ये कधी चौकशी केली का, कधी बोलला का. आता याला इतकं महत्त्व आलं आहे. दिवसेंदिवस आत्मसन्मान हा वाढतो आहे. माणसं आत्मकेंद्री होत आहेत आणि मग त्यातून चर्चा, खास करून तरुणांमध्ये, मोठी माणसं, वयस्कर माणसं समजूतदार असतात, त्यांनी 4 उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात. पण नवी पिढी जी आहे ना, ह्या कुठल्या गोष्टी ऐकायला तयार नाही आणि त्यामुळे एकदा हिसका दाखवला पाहिजे ही चर्चा मात्र सुरू आहे. मग हिसका दाखवू, त्याची मस्ती उतरू, आणखीन हाही एक शब्द चर्चेला जातोय. कारण ही मंडळी गाड्यांच्या काचा खाली करतच नाहीत. ह्या केवळ निवडणुका आल्यानंतरच काचा खाली होतात. नेमके लोकांचे प्रश्न काय तेव्हाच विचारतात. पण काय आहेत प्रश्न? रस्ते, वीज, पाणी, ग्रामीण भागामध्ये शासकीय अनुदान, पीक विमा, ह्याच्यापेक्षा काय. पण हे जे प्रश्न आहेत ना, किती वर्ष हो, आमदार बदलायला लागलेत, प्रश्न तेच आहेत. मग मी अमुक केलो, तमुक केलो, निवडणुकीमध्ये सांगितलं जातं. आणि मग आता तुमचं गाव हे शहरासारखं, सगळ्या शहरातल्या सगळ्या सुविधा तुमच्या गावामध्ये आहेत, त्या आम्ही उपलब्ध करू. दळणवळणाची साधनं वाढली आहेत. आता ही दळणवळणाची साधनं कधी वाढली, कोणी सगळ्या गोष्टी केल्या, त्या मीच कशा केल्या. मीच म्हणजे कुठलाही, समजा जर महाविकास आघाडीतला जरी आमदार असला, तो म्हणतो मी गडकरी साहेबाकडे गेलो आणि मी करून घेतलं. भाजप असेल, महायुतीतले मंडळी तर मानतीलच ना, सांगतीलच की मी गडकरींकडे गेलो. पण महाविकास आघाडीतली मंडळी पण सांगतायत की मी गडकरी गेलो, मी आणलो. मी काम कसं केलं हे पटवण्याचा, लोकांना सांगण्याचा प्रयत्न हे निवडणुकीत उभे राहिलेले लोक करतात. मी कसा बरोबर आहे, अन्य मंडळी कशी चुकीची आहेत, आणि मला सोडून जर तुम्ही दुसऱ्याला निवडून दिलं तर मतदारसंघाचं वाटोळं होईल, तुमचं भवितव्याचंच एकूण धूसर होईल, असं सांगण्याचा प्रयत्न हा आमदारांकडनं होतो आहे. पण मी जे अगदी सुरुवातीला म्हणालो, एकदा हिसका दाखवू, ह्याची मस्ती उतरू, ही चर्चा मात्र मतदारसंघात आहे. या वेळेला इतके उमेदवार असतील
आता बघा ना, म्हणजे रासप महादेव जानकरांनी 288 ठिकाणी उमेदवार उभं करायचं जाहीर केलं आहे. प्रकाश आंबेडकरांची ऑलरेडी तयारी चालूच आहे. आता किती वर्ष झालं त्यांचा आमदारच नाही आहे विधानसभेत, पण ते 288 जागा लढवण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी यांची ताकद किती आहे बघा, संभाजीराजे यांची ताकद किती आहे, ह्यांनी सांगितलं 288 लढू. आता असे किती पक्ष मतदारसंघामध्ये राहतील आणि एकमेकांचा हिशोब करणं हे ह्या सगळ्या निवडणुकीत मुख्य सूत्र आहे. आता यातून मतदार नेमका इंगा कोणाला दाखवणार, कोणाचा हिशोब करणार, सत्तेत जो आहे त्याचा हिशोब करणार की त्याच्या बाजूने मतदान करणार, ते त्या आमदारांचा कसा संपर्क आहे, ते कसं लोकांना भेटतात, ते कसं कनेक्ट राहतात. आता कनेक्ट राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोणाचे फोन उचलतात, कोणाचे प्रश्न किती सोडवलेत, लोकांकडे सगळी यादी असते. आजकाल मोबाईलमध्ये सगळं सेव्ह असतं. तुम्हाला इतके वेळा मी फोन केलेला आहे, माझ्या बघा हे मोबाईलवरचं रेकॉर्डिंग, एकदाही उत्तर दिलं नाही. असे प्रश्न आता थेट विचारायला लागलेत आणि त्यामुळे निवडणूक लढवणारी जी मंडळी आहेत त्यांना काही आहे, मस्ती आहे, पैसा आहे, साधनं आहेत आणि त्यामुळं पैसे देऊन मतं विकत घेता येतात. यावरती विश्वास असणारी मंडळी स्वतःच्या धुंदीत अजूनही ते वावरत आहेत. पण यावेळची निवडणूक ज्यांनी कोणी निवडणुका लढवल्या त्यांना धडा शिकवणारी, अगोदरचा पॅटर्न जो होता तो पूर्ण पॅटर्न उलथवून टाकणारी ही निवडणूक ठरेल, असं गावोगावी लोकांबरोबर चर्चा केल्यानंतर, कानोसा घेतल्यानंतर लोक जे बोलत आहेत माहीत नाही. अजून सगळं वेळापत्रक जाहीर जरी झालं असलं तरी उमेदवारी जाहीर व्हायचे आहेत, अर्ज भरायचे आहेत, अर्ज मागे घेणं, लढत नेमकी कशी व्हायची हे सगळं ठरायचं आहे. पण तोपर्यंत आता गावोगावी चर्चेना ऊत आला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.